ब्रह्मा शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन कृतिकां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम्। नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवैत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। 11व्या श्लोकापासून आपण म्हणू. देवान् भावयतानेन देवान् भावयतानेन ते देवा भावयन्तु वः। परस्परं भावयन्तः श्रेयः परमवाप्स्यथ। इष्टान् भोगान् हि वो देवाः दास्यन्ते यज्ञभाविताः। तैर्दत्तानप्रदायेभ्यो यो भुङ्क्ते सेन एव सः। यज्ञशिष्टाशिनः सन्तो मुच्यन्ते सर्वकिल्बिषैः। भुञ्जते ते त्वघं पापा ये पचन्त्यात्मकारणात्। अन्नाद् भवन्ति भूतानि पर्जन्यादन्नसम्भवः। यज्ञाद् भवति पर्जन्यः यज्ञकर्म समुद्भवः। कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्।
तस्मात् सर्वगतं ब्रह्म नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं नित्यं यज्ञे प्रतिष्ठितं। या तिसऱ्या अध्यायामध्ये भगवंतांनी कर्मयोगाचा सिद्धांत सांगितला। कर्मयोग कशा प्रकारे आपण आपल्या जीवनामध्ये करू शकतो याच्याबद्दल फारच सुंदर मार्गदर्शन त्यांनी केलं आहे। ते म्हणतात कर्मयोगामध्ये मुख्य जो मुद्दा आहे, मुख्य विषय आहे तो म्हणजे त्यागाची भावना। या सगळ्या श्लोकांचा जर तुम्ही सार पाहिला तर त्याच्यामध्ये काय आहे? त्याग, सोडणे। काल आपण पाहिला एक श्लोक, त्याच्यामध्ये देव म्हणतात की जे लोक फक्त घेतात आणि देत नाही ते चोर आहे। तैर दत्तान अप्रदायी यो भुंक्ते तेनैव। अच्छा, जे लोक फक्त स्वार्थासाठी जगतात ते जणू काही पापालाच खात आहे, पाप शिजवत आहे असं देवाने सांगितलं। ते पच्यन्ते नरक निगूढा, भजगोविंद मध्ये शंकराचार्य म्हणतात। तर भगवंताचा आग्रह आहे किंवा सल्ला आहे की देण्याची वृत्ती वाढवा। त्यागेन ऐके अमृतत्व मानशु, श्रुतीमध्ये सांगितलं, वेदांमध्ये अमृताची प्राप्ती त्यागानेच होत असते। नाही राग समम दुःखम नाही त्याग समम सुखम असं म्हटलेलं आहे। आसक्तीसारखं दुःख नाही आणखी त्यागासारखं सुख नाही। पण असं आहे की जेव्हा आपण त्याग, सोडणे हे सगळे शब्द जेव्हा ऐकतो तर असं वाटतं नाही घेण्यानेच आहे सुख। त्यागामध्ये तर फार काय भय आहे, त्यागामध्ये तर मला काही मिळणारच नाही, सगळं मी सोडून देईन। पण जर आपल्या जीवनाकडे आपण पाहिलं तर आज आपण जिथे पोहोचलोय ते कशामुळे आहे? त्यागामुळेच। तुम्ही इथे शंकराचार्य न्यासामध्ये पोहोचला कशामुळे? त्यांचा त्याग केला की 1.5 तासासाठी, नेहमीसाठी। गीता ऐकायची असेल, एवढी उपलब्धी आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याग करावा। 1.5 तासासाठी तुम्ही काम, क्रोध, लोभ याच्यावर विजय मिळवला आहे। ईर्ष्या, द्वेष, मत्सर 1.5 तासानंतर ते सगळे भेटतील बाहेर, पण यांचा त्याग केलाय त्यामुळे आपल्याला आनंद येत आहे गीतेचा। तर बघा, त्यागाचा फार महिमा आहे। मुलं शिक्षणासाठी घर सोडतात, मग नोकरीसाठी गाव सोडतात, देश सोडतात। त्यागच त्याग आहे जर आपण पाहिलं तर। लहानपणापासून आपण किती वस्तूंचा त्याग केला जरा विचार करा। म्हणून त्याग शब्द ऐकून घाबरू नका। आता सांगितलं ना, तागी तागी, गीतेमध्ये एकच सांगितलं, त्याग करा, त्याग करा, प्रत्येकाचे। पण हे आहे की कशाचा त्याग करायचा हा एक महत्वाचा मुद्दा आहे। आणखीन कशाचं ग्रहण करायचं? कर्मयोगामध्ये काय देव म्हणतो की तुम्ही आसक्तीचा त्याग करा, आग्रहाचा त्याग करा, फळाचा त्याग करा, बरंच काही आहे, पुढे आपण पाहू। पण एक आहे की
त्यागाशिवाय काही प्रगती नाही, त्यागाशिवाय सुख नाही. आपल्याला काही वस्तू पकडून ठेवायची, धरून ठेवायची, त्याच्यामध्ये जास्त कष्ट आहे की नाही, सोडण्यामध्ये तेवढा कष्ट नाही. जर कोणी सांगितलं की 24 तास हे घड्याळ तुम्ही हातात असं ठेवा, कष्ट होईल की नाही. याचप्रमाणे आपण मनाने काय अनेक वस्तू अशा धरून ठेवल्या आहे, घट्ट गाठी झाल्या, त्याच्यामुळे काय अनेक समस्या आहे. लोक काय म्हणतात, अरे शिका, सोडायला शिका. सगळंच नेहमी राहणार नाहीये, सगळं मनामध्ये काय करून घट्ट धरून. आता त्यांनी काही एक वाक्य 10 वर्षापूर्वी तुमच्यासाठी बोलला असेल, अजूनपर्यंत त्याला धरून ते गीतेमध्ये 3 प्रकारची धृती सांगितली आहे, सात्विक, राजसिक, तामसिक. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेव च न विमुंचति दुर्मेधा. धृतीचा पार्थ राजसी की तामसी, पाहून घ्या, राजसी किंवा तामसी धृती आहे. म्हणजे पकडण्याचा गुण चांगला आहे, चांगल्या वस्तू आपण धरून ठेवल्या चांगलं आहे, पण चुकीच्या वस्तू धरून ठेवल्या त्यामुळे दोष. तर म्हणून इथे देव काय म्हणत आहे, अहम मम भावाचा त्याग करा, मला किती मिळेल याचा त्याग करा. मी नेहमी उदाहरण देत असतो, लोकांना वाटतं त्याग केल्यानंतर दुःखच मिळेल, असं नाही आहे. उदाहरण मी नेहमी देत असतो सुषुप्ती अवस्थेचं. झोपेमध्ये आपण सगळं सोडून देतो की नाही, पण किती सुख मिळतं तिथे. झोपेमध्ये जे सुख आहे ते जागृत असतोय, किती तुम्ही वस्तूंचा भोग करा, जो आनंद आणि जे सुख तिथे मिळतं ते इथे मिळू. म्हणून लोक वाट पाहतात केव्हा झोपायला मिळेल, संधी मिळतात एक डुलकी घेऊन येतात, कारण तिथे अनुकूलता आहे, त्याला काय म्हणतात अनुकूल. तिथे काही काळजी नाही, चिंता नाही, भय नाही, काही. तर आता वस्तू एकही नाही आणि आनंद किती नाही. तर झोपेच्या उदाहरणाच्या द्वारे आपल्याला हे कळू शकतं की फक्त विषयांमध्ये सुख नाहीये, त्याग केल्याने सुद्धा सुख मिळतं. आता लोकांनी घराचा त्याग करून हिमालयामध्ये ते गेले, तर तिथे सुख मिळालं नसतं, कशात राहिले असतं. म्हणजे सोडण्यामध्ये सुख आहे, प्रगती तेव्हा सुख. एक झाड आहे, झाडाचा विकास केव्हा होतो, जेव्हा बीज त्यांनी आपला आकाराचा त्याग केला. जर बीजाने घट्ट आपला आकार धरून ठेवला असता तर त्याच्यामध्ये अंकुरण झालं असतं, मोड येतं. सगळ्या गोष्टी मध्ये तुम्ही पहा, त्याग एक गुण आहे. काल आपण जसं पाहिलं निसर्गामध्ये सगळेजण सोडत आहे, म्हणूनच हे जग सुरळीतपणे चालू आहे. याला कर्मचक्र म्हणतात. काल मी म्हणतो ना सृष्टीचक्र, कर्मचक्र. तर इथे एकच आहे त्याग, आणि या त्यागालाच म्हणतात स्वाहाची भावना. स्वाहा स्वाहा. 18व्या अध्यायात देव म्हणतो की तुम्ही काय करा, स्वकर्मणा तमभ्यर्च सिद्धिं विंदति माम. आपले कर्म तुम्ही मला द्या, समर्पित करा. कर्म जणू ते फुलं आहे, आपण फुलं वाहतो पण कर्माला वाहत नाही. कर्म माझ्यासाठी करा, तर पहा तुम्हाला खूप आनंद मिळेल. तर एकीकडे ते म्हणत आहेत म्हणजे त्यागाची स्तुती करत आहे, आणि दुसरीकडे आसक्तीची निंदा करत आहे, चोर आहे, पापी आहे, वगैरे वगैरे. आणि इथे जेव्हा कर्मचक्राचं त्यांनी वर्णन केलं तेव्हा ते
15व्या श्लोकामध्ये म्हणतात की तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. तुम्हाला चक्र आठवत असेल, परत मी सांगतो. कुठून सुरुवात आहे? अन्नात भवती भूतानि. पण सुरुवात आहे की अक्षर तत्व आहे, इथून सुरुवात आहे. अक्षर म्हणजे परमेश्वर. परमेश्वरापासून वेदांची उत्पत्ती झाली. वेद ऋषी मुनींनी लिहिले नाही, वेद प्रकट झाले. वेद अपौरुषेय आहे, पुरुषकृत नाहीये, ईश्वरकृतही नाहीये. ईश्वरामधून व्यक्त होतात, अव्यक्त होतात. ईश्वर अधिष्ठान आहे त्याचं. तिथून वेद जेव्हा सृष्टी होते तेव्हा वेद प्रकट होतात. प्रलय काळात परत लीन. तर वेद खरं म्हणजे नित्य आहे, कधीच त्याचा नाश होत नाही, फक्त व्यक्त अव्यक्त होतात. कुठे? जसं एक मडकं आहे, ते मातीमधून व्यक्त होतं आणि मातीमध्येच लीन होतं, अधिष्ठान आहे. त्याचप्रमाणे परमेश्वर अधिष्ठान आहे, तिथून ते वेद मंत्र व्यक्त होतात. पण कुठे व्यक्त होतात माहिती आहे? ऋषी मुनींच्या अंतःकरणामध्ये. म्हणून काय म्हटलेलं आहे? ऋषी मुनी या वेद मंत्रांचे मंत्रद्रष्टा आहे. ते ज्ञान त्यांना स्फुरित होतं त्यांच्या अंतःकरणामध्ये. जे उच्च कोटीचे ऋषी आहे, ज्यांचा अंतःकरण अत्यंत अतिशय विशुद्ध आणखीन निर्मळ आहे, त्यांच्या मनामध्ये ते वेद मंत्र काय प्रकट होतात. जणू काही ऋषीमुनी भगवंताचे काय उपकरण आहे त्यांच्याद्वारे. जसं रेडिओ आहे की नाही, रेडिओ, टीव्ही, त्याच्यामधून काय सगळं व्यक्त होतं, कारण ते प्रॉपर उपकरण आहे. टेबलमधून इकडून तिकडून नाही होत. त्याच्यासाठी एक योग्यता लागते. तर ऋषींचं मन तेवढं योग्य आहे की तेथे ते ज्ञान व्यक्त होते. तर परमेश्वराने ते वेदांच्या रूपात आपलं ज्ञान प्रकट केलं आणि ऋषी मुनींना काय माध्यम बनवलं. अच्छा, आता वेदांमध्ये काय सांगितलं? तर कर्म कसे करायचे, कर्मकांड, कर्म, उपासना, ज्ञान, 3 विषय आहे वेदांचे. हे माहीत असायला पाहिजे. कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड. जे ज्ञानकांड आहे त्याला उपनिषद म्हणतात, त्याला वेदांत म्हणतात. अनेक लोक आपल्या मुलांचं नाव वेदांत ठेवतात. वेदांत. त्याला विचारल्याचा अर्थ काय? म्हणजे हे म्हणून आई वडिलांना वेदांत. मी मागे सांगितलं नाही, एकाने आपल्या मुलाचं नाव स्थितप्रज्ञ ठेवलं. मुलाचं नाव काय? स्थितप्रज्ञ. मुलांना ते नाव उच्चारणच करता येत, ते त्याला स्थितप्रज्ञ नाही म्हणत, SP म्हणतात. अरे SP जरा इकडे. तर वेदांत नाव छान आहे. त्याचा अर्थ काय? तर वेदांत म्हणजे अज्ञान. वेदांमध्ये जे शेवटचं ज्ञान आहे, त्याच्या पुढे काही ज्ञान नाही, त्यानंतर वेदांत. तर वेदांत आहे, पण त्याच्या आधी कर्मकांड आहे. इथे प्रसंग कशाचा आहे? कर्माचा. तर म्हणजे वेदामध्ये कर्माचा निरूपण आहे. आणि कर्मकांडामुळेच काय? यज्ञाची निर्मिती होते. त्या कर्मकांडाच्या भागामध्ये सगळे मंत्र दिलेले आहे. कोणत्या मंत्राने कोणतं हवन याग केलं पाहिजे, कोणती इच्छेप्रमाणे ते यज्ञ वगैरे. तर म्हणे यज्ञ कर्म समुद्भव. आणि जर यज्ञ आपण केलं तर काय होईल? पर्जन्य, पाऊस पडेल. आणि काल मी याचे अनेक चांगले अर्थ, वेगळे अर्थ सुद्धा सांगितले. पर्जन्य, पाऊस, आणि पावसामुळे अन्न, अन्नामुळे आपलं पोषण.
आता या पूर्ण चक्रामध्ये जेवढे घटक आहेत ते सगळे घटक त्याग करत आहे. आणि इथे या 15व्या श्लोकामध्ये जी दुसरी ओळ आहे त्याच्यामध्ये काय म्हणतात की तस्मात् सर्वगतम ब्रह्म नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. फार महत्वाची ही ओळ आहे. म्हणे या यज्ञ कर्मामध्ये किंवा या पूर्ण चक्रामध्ये भगवंताचाच काय आहे, वास आहे, निवास आहे. कारण सुरुवात कुठून होत आहे, अक्षर तत्वापासून. अक्षरापासून वेद आले, वेदापासून कर्म, कर्मापासून यज्ञ. तर नित्यम यज्ञे प्रतिष्ठितम. या यज्ञामध्ये कोण प्रतिष्ठित आहे, कोण स्थित आहे, तर स्वतः देव असं ब्रह्म. अभिप्रायाचा अर्थ काय, तात्पर्य काय की जर कर्मयोग आपण केला, यज्ञ केला तर यांनी देव प्रसन्न होईल. देव म्हणेल की हा वा, मी जी सूचना केली आहे, मी जसं सांगितलंय त्याप्रमाणे तुम्ही करत आहात. आणि काल सांगितलं ना, ब्रह्मदेवाने सुद्धा सांगितलं की मी यज्ञभाव सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये जन्मापासूनच ठेवले. सहयज्ञा प्रजा सृष्ट. आपण सगळे सद्गुण घेऊन उत्पन्न झालेलो धर्म. आता इतर धर्मामध्ये काय म्हणतात, यू आर द सन ऑफ सिन, पापांचे पुत्र. पण आपल्या इथे काय म्हणतात, अमृतस्य पुत्रा, तो अमृताचा पुत्र आहे. हा, चांगले गुण तुझ्यामध्ये आहे. आणि असतातच लहान पोरांमध्ये त्यांच्यामध्ये काही ईर्षा, द्वेष, मत्सर. तर यज्ञ भाव आहे म्हणजे तेच निष्काम, निस्वार्थ. ही भावना आपल्याला क्रिएट नाही करायची. त्याच्यावर जे दुसऱ्या भावना आलेल्या आहेत त्या जर आपण बाजूला केल्या तर आपलं जे शुद्ध मन आहे ते प्रकट होईल. तर पाण्यावर काय शैवाल, काय म्हणतात, शैवाल असतात, ते जर बाजूला केलं आहे. तर म्हणून इथे देव म्हणतो की जरा पहा आपल्या मनाला, तुझ्यामध्ये ही यज्ञ भावना आहे, जरा त्याला जागृत कर, प्रकट कर. आणि जे लोक हे करत नाही, देव जरा नाराज होतात त्यांच्यावर. अरे म्हणे उगीच जगत आहे, मेले तर परत अघायुरिंद्रिया. म्हणून 16वा श्लोक, एवं प्रवर्तितं चक्रम नानुवर्तयति हयः अघायुरिंद्रिया रामः मोघं पार्थ स जीवति एवं प्रवर्तितं चक्रम पार्थ स जीवति. एवं म्हणजे या प्रकारे हे जे चक्र आहे हे प्रवर्तित आहे, चालू आहे. पण यह न अनुवर्तय, पण जे लोक या अनुवर्तयती, जे लोक याचं अनुवर्तन करत नाही, म्हणजे याच्यावर सहभाग करत नाही, याप्रमाणे ते सुद्धा समर्पण करत नाही, त्याग करत नाही, फक्त स्वार्थी जीवन जगतात. म्हणे असे जे लोक आहे ते अघायू. अघायू म्हणजे भाष्यकार इथे लिहितात, अघम पापम आयु जीवनम यस्य स अघायू पाप जीवन इति यावत. त्यांचं नाव काय, पापायू. सामान्य म्हणजे पापी, पापी आहे. कारण फक्त घेत आहे, देत नाहीये. आपण जेव्हा घेतो ना तेव्हा ऋणी होऊन जातो. ऋणी, 3 ऋण आहे आपल्या डोक्यावर. पितृ ऋण, देव ऋण, ऋषी ऋण. ऋषी ऋण म्हणजे हे आपण ज्ञान मिळवतोय आणि जर हे ज्ञान आपण लोकांना दिलं नाही तर ऋणी होईल. म्हणून काय म्हणतात, तुम्ही घ्या आणखी त्याला लोकांना वाटा. आजकाल आपण शेअर करतो ना, शेअर
व्हॉट्सअपवर मेसेज आहे, प्लीज शेअर, प्लीज शेअर. चांगल्या गोष्टी शेअर करतो ना लगेच, केल्याच पाहिजे. गीतेमध्ये 18व्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतो, जो या गीतेचा काय प्रचार करतो तो माझी पूजा करतो. तर चांगल्या गोष्टी वाटल्या पाहिजे. तर हे काय लोक घेतात पण देत नाही. तर म्हणे अघायू पापी आहे. मी आधी उदाहरणं दिलेले आहे मागच्या प्रवचनामध्ये. जगामध्ये 4 प्रकारची लोक आहेत, त्याच्यासाठी मी 4 उदाहरण दिले. काही लोक दगडाप्रमाणे आहे, काही लोक कापसाप्रमाणे आहे. लक्षात आहे का उदाहरण? एक उदाहरण मी मागे दिलं होतं. एक संतांनी छान सांगितलं, म्हणजे पूर्ण समाजाला तुम्ही 4 विभागामध्ये वाटू शकता. म्हणजे 4 प्रकारचे लोक आहेत. त्यांनी काय केलं, एक असा ग्लास घेतला, ग्लास पाण्याचा पेला, आणि त्याच्यामध्ये पाणी टाकलं. आणि त्या एका पेल्यामध्ये काय, दगड, छोटासा एक दगड, दुसऱ्यामध्ये कापूस, तिसऱ्यामध्ये माती, चौथ्यामध्ये साखर. पहिल्यामध्ये काय टाकलं, दुसऱ्यामध्ये कापूस, तिसऱ्या माती, चौथ्यामध्ये साखर. म्हणजे हे काय उदाहरण आहे तर पहा. म्हणजे जे पाणी आहे ना, हे समाजाचं प्रतीक. ठीक आहे. काही लोक कसे आहेत, दगडाप्रमाणे. आता एक छोटंसं दगड आपण टाकलं तर काय होईल, खाली जाऊन बसून जाईल. तर आळशी लोक आहेत, काही करत नाही. आळस शब्द जो आहे ना, संस्कृतमध्ये त्याला म्हणतात आलस्य. आणि आलस्य म्हणजे अलसस्य भाव, आलस्य भाववाचक संज्ञा होते आलस्य. अलस, अलसाची भाववाची संज्ञा आलस्य. आता अलस म्हणजे काय, तर अलस म्हणजे अरस. संस्कृतमध्ये असं म्हणतात र आणखी ल हे रिप्लेस करू शकतो, बदलू शकतो. रलयोः अभेद असं म्हणतात, र आणि ल. तर अलस, अलसच्या वेळी का म्हणा अरस. तर अरस म्हणजे काय, ज्याला कशामध्ये रस नाही. तर अरस झाला अलस, आणि अलसस्य भाव आलस. त्याला काही सांगा, काय ठीक आहे करीन उद्या, म्हणजे टाळतो. त्याला कबीरदासांचा जर दोहा सांगितला, कबीराने सांगितलंय काय, काल करे सो आज कर, असं म्हणलेलं आहे. आज करे सो अब पल में परलय होईल. अरे एका क्षणात प्रलय होईल, मग तू केव्हा करेल. तो म्हणतो काय प्रलय होईल तुम्ही करायची गरजच नाही, मी वाटच पाहतो नाही. तो दुसरा एक दोहा म्हणतो, म्हणजे तुम्ही असं म्हणता काल करे सो आज कर, मी सुद्धा म्हणू शकतो आज करे सो काल कर. घाई काय, आज करे सो काल, काल करे सो परसो, परवा करे. इतनी भी क्या जल्दी है, एवढी काय गई है, अभी जीना है बरसो. अजून तर भरपूर जगायचं. कृष्णांनी सांगितलं बरं का, हे त्या आळशी माणसाने सांगितलं. तर त्याची फिलॉसॉफी काय काय काही आहे, उद्या दगडाप्रमाणे. समाजाची प्रगती होत नाही, कारण असे प्रत्येक ऑफिसेसमध्ये, संस्थेमध्ये असतात काही लोक. तर असे लोक आहे. अच्छा, दुसरे कसे लोक आहे, तर म्हणे कापसाप्रमाणे. कापूस काय करतो, ते कापसाला जर पाण्यात टाकलं तर सगळं शोषून घेतो पाणी, आहे की नाही. तर समाजामध्ये आता असं वर्णन आहे, ते नुसतं घेतात. कापूस पांढरा असतो. जगामध्ये सुद्धा अनेक लोक आहे, राजकारणी वगैरे पहा,
रोजच म्हणतो, निंदा नाही करत आहे, पण ज्या योजनांसाठी काय एवढा पैसा दिला असतो तर पैसा जातो कुठे की नाही? तसं घेतात कापूस पान सगळं पाण्याला सुटून. तर असे स्वार्थी लोक आहेत. अच्छा, तिसरे कसे लोक आहेत तर म्हणे मातीप्रमाणे. मातीला जर पाण्यात टाकलं पूर्ण ते पाणी सारं गढूळ होईल, घाण होईल. आता त्या पाण्याचा कोणी उपयोग करू शकत नाही. तर ज्यांच्या उपस्थितीमुळे वातावरण काय होऊन जातं, घाण होतं. तर अशी लोक आहे. गुरुदेव म्हणायचे ना इंग्रजीमध्ये 2 वाक्य मी नेहमी म्हणतो की चांगले लोक सुद्धा काय, चांगले लोक दुःख सुख देतात आणि वाईट लोक सुद्धा सुख देतात. ज्यांचं मन अशुद्ध आहे ते सुद्धा सुख देतात. हे कसं काय? म्हणे चांगले लोक जेव्हा येतात तेव्हा लोकांना सुख मिळतं, तेव्हा सुख मिळतात. वाईट लोक जेव्हा जातात तेव्हा शांती शांती. ते सुद्धा कल्याण करत आहे लोकांना. गुड पीपल गिव्ह हॅपीनेस वेर एव्हर दे गो. Good people give happiness wherever they go, and bad people give happiness whenever they go. बरं झालं. मी म्हणतो काही लोकांना प्रॉब्लेम असतात, काही लोक प्रॉब्लेम असतात. समस्याचं मूर्तिमंत रूप. ती व्यक्ती आली म्हणजे अरे आता समस्याच येत आहे. तर काही लोक मातीप्रमाणे आहे ना, त्यांचं मन अशुद्ध, वातावरणाला अशुद्ध. आणि काही लोक साखरेप्रमाणे. साखर जेव्हा पाण्यामध्ये आपण टाकतो पाणी गोड आणि जेव्हा साखर विरघळते त्या पाण्यामध्ये साखर दिसत नाही, दिसत नाहीये आणि वातावरणाला त्या पाण्याला गोड करत. एक कर्मयोगी लोक आहे जे स्वतःच नाव पुढे ठेवत नाही, मौन आहे, गुप्त आहे, मागे आहे. पण त्यांच्यामुळे समाजामध्ये प्रगती आहे, समाजाचं वातावरण चांगलं आहे. असे किती मोठे मोठे लोक झाले आहे, त्यांच्यामुळेच आज आपण आनंदाने जगतो. तरी 4 लोक झाले की नाही? दगडाप्रमाणे, मातीप्रमाणे, कापसाप्रमाणे, सगळ्यांचं वर्णन इथे आहे. तर आपलं व्यक्तिमत्व साखरेप्रमाणे गोड असतं. तर जर आपण निस्वार्थ भावनेने केलं तर निश्चितच सगळीकडे अशा माणसाचं काय आलं होतं. लोकांचं पहा एवढे काम करत आहे, एवढं सगळं त्याग करत आहे, पण स्वतःसाठी काही नाही. निसर्ग आपल्याला प्रेरणा देत आहे, म्हणजे तुम्ही असं करा, नाही तर काय म्हणवले जाल तुम्ही पापी, अघाय, इंद्रियाराम. आता जे स्वार्थी लोक आहेत ते कसे इंद्रियाराम, भोगी लोक, भोगींचं वर्णन आहे. इंद्रियाराम, इंद्रियैहि आराम आरमणम आ क्रीडा विषयेषु यस्य स इंद्रियग्रामः. शंकराचार्यांनी अर्थ केला. म्हणे जे इंद्रियांमध्ये जर रमण करतात, इंद्रियांच्या विषयांमध्ये, विषयेषु आरमणम, विषयांमध्येच काय रमलेले आहे, त्यांना देवधर्म होईच नकोय. तर इंद्रियाराम त्यांना आहे ना. लोक टीव्ही आराम, मालिका आराम, मोबाईल आराम, आता अशी नावं मॉडर्न नाव शकतो. सतत त्याच्याशीच जुळले. तर देव इथे जरा प्रसन्न नाहीये. अरे म्हणे हे लोक काय आहे, मोघम पार्थस जीवती. मोघम, तुम्ही तो एक सुभाषित ऐकला असेल, येशाम न विद्यान, नाही ऐकलं? चांगलं आहे, मला संधी मिळाली सांगण्याची. येशाम न विद्यान तपोन दानम
ज्ञानं न शीलं न गुणो न धर्मः ते मृत्युलोके भूविभारभूता मनुष्यरूपेण मृगाश्चरन्ति. म्हणे येषां न विद्या न तपो न दान, ज्यांच्या जीवनामध्ये एकही चांगला गुण नाही. येषां न विद्या, काही ज्ञान नाहीये आणि ज्ञानामध्ये काही आवडही नाहीये, अभ्यास करण्यात काही आवड नाही. काही काही मुलं असतात ना, त्यांना शाळेत जाणं आवडत नाही. एका विचारलं कोणती शाळा आवडते तुला, त्यामुळे बंद शाळा आवडते. बंद असते तेव्हा चांगली असते. तर अभ्यास करण्यामध्ये त्याला मुळीच आवड नाही. तर आहे काही लोक येषां न विद्या. आता पहा, आपल्या धर्मामध्ये एवढे ग्रंथ आहे, लायब्ररीच्या लायब्ररी भरलेली आहे, पण कोणी वाचतच नाही. ते वाट पाहत आहे लोक, की ग्रंथ वाट पाहत आहे की कोणी आम्हाला स्पर्श करेल. तर विद्यामध्ये इंटरेस्ट. येषां न विद्या न तपो न दानम. तपश्चर्येमध्ये काही, तपश्चर्य कष्ट, तपश्चर्या म्हणजे हिमालयात जाणं असं नाही. आणि आजकाल ते फारच कठीण झालं. कोणाला कष्ट त्याग हे काही नको. नुसतं काय सुविधा, सोयी, कष्ट करण्यास तयार. तप नाहीये. येषां न विद्या न तपो न दानम. हो, दान वगैरे नका, देण्याची वृत्ती नाही. एका ठिकाणी खूप गर्दी होते, गर्दी झालेली होती. आता ते कसं काय लोकांना इकडे तिकडे करायचं, बराच प्रयत्न करत होते लोक. गर्दीला बाजूला करायला काय म्हणतात, तिथं काय म्हणून त्याला भांगवणे, पांगवणे. शुद्ध शुद्ध आहे मराठीत. तर म्हणजे आता कसं करायचं, तर एकाने सांगितलं 10 लोकांना दान पात्र घेऊन त्या गर्दीवर पाठवा. आपोआप सगळे लोक पळते. असं दान पात्र पाहिल्या व्यंग आहे, कटाक्ष आहे. तर येषां न विद्या न तपो न दानम. दान न शीलम न गुण न धर्म. असे लोक काय म्हणे, मनुष्य रूपेण मृगाश्चरन्ति. मनुष्याच्या रूपात पशु आहे. हम पशु सुद्धा थोडं काही काम करतो, हे तर काही करत नाही. मोघम पार्थ. पशु जेव्हा अशा लोकांना पाहतात तर देवाला धन्यवाद देतात. ते म्हणतात की देवा, कमीत कमी यांचं तुम्ही अन्न वेगळं बनवलंय, नाही तर आमचं अन्न यांनी खाल्लं असतं. तृणन्न खादन्नपि जीववान तद्भागदेयं परमं पशूनां. तर असे अनेक सुभाषित आहे ज्याच्यामध्ये थोडी निंदा केली. अरे मनुष्य जीवन हे सोन्यासारखे जीवन आहे, याच्यामध्ये काही कमवा सारखं म्हणतात, सार्थक करा. मोघम पार्थ सजीवती. याप्रमाणे इथे या चक्राचं वर्णन केलं आणि देवाने आपल्याला एक प्रेरणा दिली की पहा, निसर्ग जर एवढं करू शकतो तर तुम्ही सुद्धा केलं पाहिजे. अच्छा, आता इथे पुढचा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये म्हणतात की एक व्यक्ती अशी आहे, ती मुक्त आहे, तिला काही कर्तव्य नाही. आपल्यासाठी सांगितलंय हे करा, असं करा, तसं करा. पण एक व्यक्ती अशी आहे जी अपवाद आहे. आणि ती कोण आहे, तर म्हणे ती आत्मज्ञानी आहे. हा सुंदर वर्णन आहे. यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मन्येव च सन्तुष्टः तस्य कार्यं न विद्यते यस्त्वात्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः
आत्मन्येव च संतुष्टः तस्य कार्यं न विद्यते। तस्य कार्यं न विद्यते, त्याच्यासाठी काही कर्तव्य नाहीये, काही विधी निषेध नाही। कार्य म्हणजे कर्तव्य, त्याला वेद सुद्धा आदेश देऊ नाही शकत। वेद अपि किंकरो भवति असं म्हणतात। वेद सुद्धा त्याचा सेवक होतो, म्हणजे वेदांच्या सुद्धा पलीकडे जात होतो। म्हणजे कोण आहे हा? तर म्हणे यह तू तो जो माणूस आहे, मानव, तो पण वेगळा आहे। तू म्हणजे मी काल तुम्हाला सांगितलं, तू म्हणजे वेगळा, सामान्यांपेक्षा वेगळा। अच्छा, म्हणजे हा कोण आहे? इथे लिहिलेले मानव, शंकराचार्यांनी अर्थ केला मानवाचा संन्यासी। संन्यासीचा अर्थ इथे आत्मज्ञानी, ब्रह्मनिष्ठ, सिद्ध पुरुष। अच्छा, म्हणजे हा सिद्ध पुरुष काय आहे? त्यामुळे याला काही कर्तव्य आता उरलेलं नाही। आणि का असं काय? हे आपण पाहतो ना, अनेक नियम असतात आणि काही काय अपवाद असतात। हा नियम याला लागू होत नाही। ATG एक्झाम्पशन असतं नाही, ATG एक्झाम्पशन, ATGचं ते सर्टिफिकेट असेल तर मग तुम्हाला टॅक्स द्यायची काही गरज नाही। तर त्याचप्रमाणे इथे सगळ्यांसाठी देव म्हणत आहे, तुम्ही असं करा, हे करा, ते करा। पण हा कोण आहे? जीवनमुक्त आहे, याला काय म्हणतात? जीवनमुक्त। आणि याचा काय म्हणजे वैशिष्ट्य काय, गुण काय आहे? तिथे म्हणतात आत्मरतिरेव स्यात्, म्हणे तो रमतो कुठे? आत्म्यामध्ये। आत्मरती, 3 शब्द आहे। आत्मरती, आत्मतृप्त, आत्मतुष्ट। रती आत्म्यामध्ये, तृप्ती आत्म्यामध्ये, संतुष्टी आत्म्यामध्ये। वा, असा हा आत्मज्ञानी पुरुष आत्मस्थ आहे, आत्म्यामध्ये ज्याचं मन पूर्णपणे रमलेलं आहे। म्हणे हा जगामध्ये वावरतो पण जगापासून मुक्त आहे। तर म्हणे याला देव सुद्धा आदेश देऊ नाही शकत। तस्य कार्यम न विद्यते। आता फार सुंदर इथे शब्द आहे, रती, तृप्ती, संतुष्टी। ज्ञानीचं तर हे वर्णन आहे, त्याला आत्म्यामध्ये 3ही मिळतात। आपल्याला कुठे मिळतं? तर आपण रमतो कुठे? आता म्हणजे ना, विषयामध्ये रती आहे, विषयेषु रती। अच्छा, तृप्ती कुठे आहे? तर म्हणजे अन्येषु तृप्ती। चांगलं जेवण मिळालं तर वा, आज तृप्त झालो, लोकांना ठेकण येतो, आज श्रीखंड वगैरे मिळालं, पुरणपोळी। तृप्ती कुठे? अन्नामध्ये। शंकराचार्य म्हणतात अन्नरसादीना। अच्छा, संतुष्टी कुठे? तेवढे धनामध्ये। जास्त धन तर मग त्याला काय समाधान आहे। तर 3 विषय वेगळे लक्षात घ्या। आनंदासाठी रमतो कुठे? तो विषयांमध्ये, विषयेषु रती। तृप्ती भोजन, अन्न याच्यामध्ये, संतुष्टी पैशामध्ये। 3 वेगवेगळे आहे, पण इथे काय आहे? रती, तृप्ती, संतुष्टी स्वतःमध्येच आहे। याला इंग्रजी म्हणतात 3 in 1। आधी म्हणायचं ना, ते टेप रेकॉर्डर सुद्धा आहे, रेडिओ सुद्धा आहे, आणखी काय? रेकॉर्ड, कॅसेट, सगळं एकामध्ये, 3 in 1। तर इथे काय सुंदर आहे, याला कुठे जायची गरजच नाही। आनंदाचा स्रोत काय? स्वतःच, स्वतःच रमत आहे। किती चांगली गोष्ट। नाही तर आपल्याला आनंदासाठी बापरे कुठे कुठे भटकावं लागतं, आणि 2 क्षणासाठी चाललं। आणि हा काही न करता यायला आनंद आहे, संतोष आहे, संतुष्टी। संतुष्ट म्हणजे छान म्हणतात की बाह्यार्थ लाभही सर्वस्व भवत तम अनपेक्ष।
आपल्याला संतोष किंवा समाधान किंवा होतं जेव्हा काही वस्तू आपल्याला मिळते, पैसा मिळतो. संतोष म्हणजे काय? अलम प्रत्यय, भरपूर आहे माझ्याकडे, ही जी वृत्ती आहे ना, याला म्हणतात संतोष संस्कृतमध्ये. मराठीमध्ये याला म्हणतात समाधान. महर्षी पतंजली यांनी योगसूत्रात म्हटलेलं आहे, संतोषात अनुत्तमम सुख लाभ. जो माणूस समाधानी आहे त्याला पूर्ण जगाचं काय धन मिळालंय असं समजा. त्याला बाह्य धनाची आता काही गरज नाही. जब आवे संतोष धन सब धन दूरी समान. सगळं काही आहे पण समाधान नाही तर काय त्याचा उपयोग? आता सध्या असंच आहे ना, पैसा वैसा आहे पण समाधान नाही. लोक सगळ्यात कमतरता कशाची? समाधान, शांती. पैशाची कमी नाही. 2 फ्लॅट आहे, 3 बंगले आहे, अमुक आहे तमुक आहे, मनात शांती नाही. तर जिथे संतोष किंवा समाधान आहे, ज्याच्यामुळे हे आपल्याला मिळेल, दॅट इज मिसिंग. ते नाहीये ना. याच्याकडे ज्ञान आहे, ज्ञानाच्या आधारावर तो काय संतुष्ट आहे, तृप्त आहे. म्हणून याला आता काही कर्तव्य नाही. न करणीयम. रती, तृप्ती, संतुष्टी. आत्मज्ञान पहा किती पॉवरफुल आहे. याचा ती गोष्ट आहे ना, एक असाच ब्रह्मज्ञानी होता. तो नदीच्या काठी असा आनंदाने राहायचा. बसला होता आपल्या त्या एक खडकावर, आनंदा स्वतःमध्येच रमण. आत्मरंग रंगिले म्हणतो ना, मन हे रामरंग रंगिले, आत्मरंग रंगिले. एक माणूस तिथे रोज यायचा आणि त्याला पाहायचा. अरे हा काय नुसता बसला. त्याला वाटायचं हा आळशी आहे, काही करत नाही. आळशी नव्हता तो. त्याला या माणसाने सांगितलं, अरे तू काही करत जा. आणि काय करू? म्हणे तू इथे नदीच्या काठी राहतो, इथे जरा मासे आहे ना, हे पकडतो. आणि काय कर? म्हणे त्यांना विक. लोकांना विकायसाठी दुकान आहे. म्हणे त्यांनी काय होईल? म्हणे पैसा मिळेल. अच्छा, पैसा मिळाला तर काय होईल? तर म्हणे तू जरा मोठं जाळं होईल, मग मोठे मासे तू पकडले. अच्छा, म्हणे मोठे मासे पकडले तर काय होईल? अरे मग जास्त पैसा मिळेल. अच्छा, जास्त पैसा मिळेल तर काय होईल? तो विचार. तर मग म्हणे तू एक काय घर बांध. आणि मग काय म्हणे अजून तू आपलं काय व्यापार व्यवसाय वाढ. 2-4 ठिकाणी मग दुकान तू उघड. जसं जसं तू मोठं मोठं तर व्यवसाय होईल. त्याच्यामुळे त्यांनी काय होईल म्हणे मग तू काय करे, छान सोफा सेट विकत घे. आणि मग काय होईल? त्यामुळे मग तू त्याच्यामध्ये बस आनंदाने. तो म्हणतो मी आत्ता काय करतोय, आनंदाने तो बसलो. सगळं केल्यावर जे मिळेल मला ते आत्ताच मिळेल. हे आळशी माणसाचं वर्णन नाही बरं का ब्रह्मज्ञानीचं. याचं उदाहरण जर तुम्हाला पाहायचं असेल तर भागवतामध्ये जड भरताचं उदाहरण आहे ना. जडभरत आधीच्या जन्मामध्ये तो कोण एक छान धार्मिक राजा होता, पण आसक्त झाला कशामध्ये? त्या हरणामध्ये. आणि त्याचं ज्ञानाचं हरण झालं, अपहरण झालं. त्याला मृग शरीर त्याला मिळालं. मग पुढच्या जन्मामध्ये तो इतका सावध आहे म्हणजे कुठेच आसक्त होतो. आत्मज्ञानी आहे. लोकांना वाटतं वेडा आहे. राजा रघुगणाने त्याला ओळखलं. प्रसंग आहे अगदी असं. रती, तृप्ती, संतुष्टी स्वतःमध्ये. तर असा हा जो माणूस आहे म्हणे तो काय आहे? तो सगळ्यांपासून वेगळा आहे, मुक्त आहे. रती, तृप्ती. आणखीन याचंच वर्णन पुढे करतात की त्याला आता काही प्राप्तव्यच उरलं नाही म्हणून कर्तव्य नाही आहे.
प्राप्तव्य असेल तर कर्तव्य आहे. आता प्राप्तच करायचं नाही, कारण जे प्राप्त करायचं होतं ते त्यांनी प्राप्त करून घेतलंय. हे पहा, तो आत्मज्ञानी पुरुष त्या पदावर पोहोचलाय कारण त्यांनी आधी कर्मयोग केलेला आहे. लक्षात घ्या, कर्मयोग करून मनाला शुद्ध करून ज्ञान मिळवलंय आणि मग तो तिथे त्या स्थितीमध्ये पोहोचलाय. म्हणून तो सुटलाय सगळ्या कर्तव्यापासून. परवा मी उदाहरण देत होतो ना, जर कोणी मुलगा कॉलेजमध्ये आहे तर कर्तव्य आहे, पण जर त्याला डिग्री मिळाली आणखीन, आता तू त्या कॉलेजावरून मुक्त झाला, आता नो प्राप्त कर्तव्य, बिकॉज नो प्राप्तव्य. जे मिळवायचं होतं ते त्याने मिळवलंय. तर म्हणून पुढे काय म्हणतात 18व्या श्लोकामध्ये, नैव तस्य कृतेनार्थ नाकृते नेह कश्चन न चास्य सर्वभूतेषु न कश्चिदर्थ व्यपाश्रयः नैव तस्य कृतेनार्थो नाकृते नेह कश्चन. फार छान वर्णन आहे. नैव तस्य कृतेन अर्थ, असा हा जो ब्रह्मज्ञानी आहे, आत्मज्ञानी आहे, कृतेन न अर्थ, त्याला आता काही केल्याने काही मिळेल किंवा काही मिळवायचंय असंच काही नाही. फार छान, काही केल्याने मला काही मिळेल अशी आता त्याची भावना नाही, कारण त्यांनी सर्वोच्च वस्तू मिळवलेली आहे. तर अर्थ प्रयोजन न असते, पण आता मला काही प्रयोजनच नाहीये तर काय करायचं. न कृतेन, आणखी दुसरं म्हणजे अकृतेन ह्य कश्चन, जर त्यांनी काही केलं नाही तर काही दोष सुद्धा होणार नाही. लक्षात घ्या बरं का, केल्याने काही मिळवायचं नाहीये आणि नाही केल्याने काही गमवायचं नाही. जर मी काही नाही केलं तर काही मी गमावून देईन असंही नाही. हे पहा, अज्ञानी माणसाची काय स्थिती आहे, जर त्यांनी केलं नाही तर सगळं गमावून दे, त्याला करावं लागेल. केल्याने त्याला मिळत आहे, नाही केल्याने गमवत आहे. म्हणून आपल्याला सतत काही ना काही करावं लागतं. नाही केलं तर हानी, केल्याने लाभ. पण आता हा जो मुक्त पुरुष आहे, याला जगाची काही वस्तू पाहिजे नाही. म्हणून कृतेन न अर्थ आणि अकृतेन न दोष. शंकराचार्य इथे म्हणतात, अकरणेन प्रत्यवाय आख्य अनर्थ, काही अनर्थ होणार नाही. कळतंय का? केल्याने काही त्याला मिळवायचं नाहीये. आता ज्याला सर्वोच्च आनंद मिळालाय, आता या सगळ्या गोष्टी नाही केलं तर त्याला असं नाही वाटत की अरे आय एम मिसिंग समथिंग, आय विल मिस समथिंग. पैसा नाहीये तरी आनंदी आहे, पण सामान्य माणसाला तर काही ना काही काय पाहिजे. असं आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये जीवभाव आहे, लक्षात घ्या, जीवत्व आहे, टेक्निकल शब्द जीवत्व म्हणजे मी करता आहे, मी करणारा आहे. जोपर्यंत कर्ता भाव आहे तोपर्यंत भोगता भाव आहे. हा, कर्ता म्हणजे करणारा, आणि कर्म करून जी वस्तू मला मिळते त्याचा जेव्हा मी उपभोग करतो त्याला काय म्हणतो, मग आपण काय म्हणू, भोगता. तर आपण करता भोगता दोन्ही आहे. पण हा स्वतःला करताच मानत नाही. आत्म्यामध्ये कर्ता भावही नाही आणि भोगता भावही नाही. आता याच्यासाठी थोडं वेदांत ज्ञान पाहिजे. आत्मतत्वामध्ये कर्ता भोगता भाव नाहीये, जीवत्व नाहीये. तो असं नाही म्हणत की मी एक जीव आहे, मी मनुष्य आहे. तो त्याच्या पलीकडे गेलेला आहे. म्हणून इथे म्हणतात की त्याला काही कर्तव्य नाही.
वेदांमध्ये एक वाक्य आलेलं आहे, न कर्मणा वर्धते नो कनिया. म्हणजे कर्म केल्याने आत्मा वाढत नाही किंवा कर्म नाही केल्याने आत्म्यामध्ये कमी होत नाही. त्यांनी अशा आत्म्याला प्राप्त केलेलं आहे की जे नित्य आहे. हे पहा, जगामध्ये जेवढ्या वस्तू आपण मिळवतो ना, त्याच्यामध्ये असं नाही हो, सतत आपल्याला प्रयत्न चालू ठेवावे लागतात. प्रयत्न सोडले की ती वस्तू सुद्धा यू हॅव टू मेंटेन दॅट. आता खेळामध्ये सुद्धा जर त्याला टीम मध्ये व्हायचं तर सतत त्याला परफॉर्म करावं लागतं. नाही केलं तुम्ही गेला. म्हणजे संगीतामध्ये रियाज करावा लागतो की नाही सतत. एका संगीतकाराने सांगितलं, जर मी 1 महिना रियाज केला नाही तर माझे प्रेक्षक जे ऐकणारे ते फरक सांगतील की थोडा फरक झाला. 1 आठवडा जर मी रियाज केला नाही तर माझी बायको सांगेल की तुमच्या गाण्यामध्ये थोडा फरक आहे. आणि तो स्वतः म्हणतो, जर मी 1 दिवस रियाज केला नाही तर मला कळेल किंवा कळतं की आज स्वर लागत नाहीये, आहे की नाही. म्हणून सातत्याने प्रयत्न. पण आता जो कृतकृत्य आहे त्याला काही भीती नाहीये की काही कमी होऊन जाईल. कठीण श्लोक आहे ना. नैव तस्य कृतेनार्थ ना कृतेने कश्चन. आणखीन न चास्य सर्वभूतेषु कश्चिदर्थ व्यपाश्रय. याचा अर्थ तो जगाच्या कोणत्याच वस्तूवर त्याचं सुख अवलंबून नाही. अर्थ व्यपाश्रय. ही वस्तू असेल तेव्हाच मी सुखी होईल, ती वस्तू असेल तेव्हा होईल, जेव्हा तेव्हा. काही कंडिशन नाहीये. विदाउट एनी कंडिशन इज हॅपी. योगरतो वा भोगरतो वा न संगरतो वा संगविहीन. सगळे लोक असतील तरी तो आनंदी, एकटा आहे तरी आनंदी. शंकराचार्यांनी छान एक श्लोक, एक 16 श्लोकांचा एक ग्रंथ लिहिला आहे, जीवन मुक्तानंद लहरी. त्याच्यामध्ये इतके सुंदर श्लोक आहे. मुनीर नव्यामोह भजती गुरुदीक्षा क्षततम. तिथे म्हणतात की हा जो जीवनमुक्त पुरुष आहे, कधी या लोकांमध्ये राहतो, समाजामध्ये, कधी जंगलामध्ये राहतो, पण त्याची मनस्थिती समान. कधी तो राजांच्या महलांमध्ये राहतो, कधी झोपडीमध्ये राहतो, कधी तो पंचपक्वान्न खातो आणि कधी उपाशी राहतो. पण नेहमी काय, मुनिर्नव्यामोह. कधीच त्याला मोह होत नाही, भ्रम होत नाही, कधी तो दुःखी होत नाही. साधू म्हणतातच त्याला, हिंदीमध्ये म्हणतात जो सुखी वो साधू. तर प्रत्येक परिस्थितीमध्ये एक समत्व आहे त्याच्यामध्ये. म्हणून त्याचं सुख दुःख वस्तूंवर अवलंबून नाही. न कश्चिदर्थ व्यपाश्रय. अशा उच्च मनस्थितीवर पोहोचलेला हा ज्ञानी पुरुष या जगामध्ये राहतो, पण आता त्याला काही कर्तव्य नाही म्हणून त्याला आपण मुक्त असंही ते वाटतं. नैव तस्य कृतेनार्थ. तर अर्जुनाने जेव्हा हे सगळं ऐकलं, अर्जुन म्हणा आता मला सुद्धा मुक्त व्हायचंय, मला सुद्धा सर्व कर्तव्यापासून मुक्त व्हायचंय. तर देव म्हणतो, जर तुला या स्थितीमध्ये पोचायचं असेल तर तू काय कर, कर्मयोग कर. परत इथे 20व्या श्लोका 19व्या मध्ये म्हणतात तस्मात. तस्मात म्हणजे जर अशा या जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तुला तर तू काय कर, कार्यम कर्म समाचर. 19व्या तस्मादसक्तः सततं कार्यं कर्म समाचर. असक्तो ह्याचरन् कर्म परमार्थतः
परमाप्नोति पुरुषः तस्मादसक्तः सततम् असक्तो याचरन् कर्म. परमाप्नोति पुरुष. तुला सुद्धा परम स्थितीची प्राप्ती करायची आहे म्हणे. यस, करायची. तर म्हणे काय कर. असक्त सततम कार्यम कर्म समाचर. सुरुवात तर इथूनच करावी लागेल. जर्नी ऑफ 1000 माइल बिगिन्स विथ फर्स्ट स्टेप. आता जे मोठे लोक आहेत त्यांच्याकडे पाहून लोक अरे आम्हालाही तसं व्हायचं आहे, आम्हालाही तसं सुरुवात करा. आता हे संगीतामध्ये काय होतं, जेव्हा मोठे मोठे लोक परफॉर्म करतात, हजारो लोक तिथे आहे, टाळ्या वाजवत आहे लोक मुलांना एकदम प्रेरणा होते. आणि त्या मुलांना काय वाटतं, बासरी आणली की पहिल्या दिवसातून एकदम त्याच्यावरून सूर निघेल, काही निघत नाही 5 वर्षापर्यंत. तबला जाकीर हुसेन वाजवतात. असं वाटतं काय सोपंच आहे, नुसतं हे बोट करायचे. पण जेव्हा तर त्या स्टेज पर्यंत ते पोहोचले आहे. आपण त्यांना स्टेजवर पाहतो, पण स्टेजच्या मागे त्यांनी किती प्रयत्न केले ते माहिती नाही. तिथून सुरुवात करावी लागेल. तप आहे, तप साधना प्रत्येक क्षेत्रामध्ये, खेळामध्ये, राजकारणामध्ये, संगीतामध्ये, कोणते. त्यामुळे तस्मात असं तुझ्यासाठी तर अजून बरेच कर्तव्य आहे. कार्यम कर्म समाचार. कार्य म्हणजे तू कर्तव्य कर. आता इथे 2-3 गोष्टी भगवंतांनी सांगितल्या आहेत. ते म्हणतात की पहा, कार्यम कर्म म्हणजे कर्तव्य कर्म कर. तू इथून पळून नको जाऊ. दुसरं सततम, लक्षात घ्या. सतत शब्द फारच महत्वाचा आहे. जीवनामध्ये जर उपलब्धी मिळवायची असेल तर एक दिवस केल्याने होत नाही, सातत्य. जर शुगर ठीक करायची, साखर, एक दिवस कंट्रोल केला, एक दिवस कंट्रोल केल्या. सतत काय डॉक्टर म्हणतात, रोज फिरायला जा, रोज जा. तो रोगी म्हणाला मी रोज जातो. डॉक्टर म्हणाले की बा तू रोज घरापासून ऑफिस पर्यंत रोज फिरायला जा, तुझी साखर कमी होईल. म्हणे मी रोज जातो. डॉक्टर साहेब म्हणे कमी कसं काय नाही. डॉक्टरांनी विचारलं तुझं ऑफिस किती लांब आहे, तर म्हणे रस्ता ओलांडला की ऑफिस आहे. आता एवढ्यासाठी काही होईल का. तर उदाहरण मी काय देत आहे, आपल्याला जे काही मिळवायचं आहे त्यासाठी एक सातत्याने पाहिजे आणि जी सूचना दिलेली आहे त्याप्रमाणे ते करावं लागेल. कार्यम कर्म म्हणजे कर्तव्य कर्म, सततम म्हणजे सातत्याने, आणि तिसरा एक शब्द दिलेला आहे समाचर. समाचार म्हणजे सम्यक आचर, व्यवस्थित, नीट, चोखपणे, जसं सांगितलंय तसं करायचं. समाचार म्हणजे असं नाही की आता कर्मयोग करायचं, सेवा करायची, कसंही केलं तरी चालेल, नाही. आपण पहा आपल्या घरातले काम कसे व्यवस्थित करतो अगदीच. त्यामुळे समाजकार्य किंवा निष्काम कर्म जेही करत आहे त्याच्यामध्ये सुद्धा तेवढंच काय नीट व्यवस्थित आपण केलं पाहिजे. समाचार आमच्या गुरुदेवांना आम्ही पाहायचो ते छोट्या छोट्या गोष्टी अगदी नीट करायच्या व्यवस्थित. रुमालचा घडी सुद्धा ते करायची अगदी अशी स्क्वेअरमध्ये, 4 फोल्ड करतो ना आपण, काही लोक असं करून नसतो, 4 याच्यामध्ये फोल्ड कर. पाकिटामध्ये पत्र कसं टाकायचं ते सुद्धा त्यांनी म्हणजे जेवढा साईजचं काय पत्र आहे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं काय पाहिजे, पाकिट पाहिजे. असं नाही कसं कसं त्याच्यावर
आणि लोक एवढं चिकटवतात ते राधा चिकटवतात त्याला. तर ते असं छोट्या छोट्या गोष्टी त्यांनी शिकवल्या. पेटी कशी भरायची बाहेर जाताना व्यवस्थित, याला म्हणतात समाज. एका कार्यक्रमामध्ये ते गेले, लोकांना माहित होतं की यांना सगळं अगदी व्यवस्थित पाहिजे, काही घाण नाही, कचरा नाही. सगळ्या लोकांनी खूप अगदी सावध होऊन सगळं केलं होतं. सगळं कार्यक्रम झाला, पण काय एकाला बोलवून ते म्हणतात, म्हणे ते ती जी आरती केली ना, ते आरतीचे ताट होतं ना, ते जरा नीट घासलं नाही. सगळं काही व्यवस्थित होतं त्यांनी तिथे सांगितलं. याचा अर्थ काय, समाचार यासाठी उदाहरण देत आहे, सम्यक आचरण. आता सेवा करायची म्हणून कशी करायची असं नाही, फारच शिस्तबद्ध होत. तर 3 गोष्टी इथे सांगितलेल्या आहेत, सततम, कर्तव्य कर्म, समाचार, आणि 4थी गोष्ट म्हणजे असक्त. तस्मात् असक्त, आसक्ती सोडून. आता हे तर सारखं भगवंत बोलत आहे. आसक्ती म्हणजे काय, तर आसक्ती म्हणजे काय, त्याच्याशी चिकटणं. बस आपल्याला ज्या वस्तूमध्ये सुख मिळतं ना, त्याच्यामध्ये आपण काय होतो, आसक्त. आता गंमत अशी आहे, कर्मामध्ये सुद्धा आपण आसक्त होऊन जातो, कर्मासक्त. लोक म्हणतात मला काही ना काही काम द्या, काम द्या, काम द्या. कामाशिवाय सुद्धा राहता आलं पाहिजे. जे रजोगुणी आहे ते कसे काय, कर्मासक्त. जे अभिमानी आहे ते कर्तृत्व असतं, मी केलंय, मी केलंय, त्यांची आसक्ती कुठे. काही लोक कसे फलासक्त, मला किती मिळेल, केव्हा मिळेल. अशा फळ सुद्धा वेगवेगळे प्रकारचे होतात. फल म्हणजे पैसा, फल म्हणजे परिस्थिती, परिस्थिती सुद्धा एक फळ आहे. एका परिस्थितीमध्ये मी आसक्त होतो, मला इथेच राहायचंय, तिथे राहायचं नाही, ही सुद्धा एक आसक्ती आहे. एक असते स्थानासक्ती. गंमत सांगतो, स्थानासक्ती म्हणजे आपण जर प्रवचन वगैरे ऐकतो ना, काही काही लोकांना त्या स्थानाची आसक्ती असते. म्हणजे जर त्या खुर्चीवर आपण नाही बसलो तर मग ते असं होतं ना, जनरली असं असतं, पहिल्या दिवशी आपण ज्या खुर्चीवर बसतो अननोई तिथेच जातो आपण. नाही, पण असं म्हणलं की ते असंच असावं असंही म्हणतात समजा, कारण त्या खुर्चीवर आपले व्हायब्रेशन, म्हणून असं नका करू, उद्यापासून तिथेच बसा. पण एक असं आहे की म्हणजे अजाणते पण असं होतं की नाही, आपण तिथे बसल्यावरच ते आपलं मन एकाग्र होतं, असं काम होतं. ही सुद्धा एक प्रकारची काय आसक्ती झाली. स्थानासक्ती, पदासक्ती, परिस्थिती आसक्ती. आसक्तीचे हजारो प्रकार आहेत. लोकांना जी उशी असते ना, त्या उशीमध्ये सुद्धा असते, ती उशी घेतल्याशिवाय आणि का म्हणजे त्याच्यावर एक विशेष एक वास येतो असे किती गंमत आहे ना. असे अनेक प्रकारचे अटॅचमेंट, त्याला म्हणा अटॅचमेंट. आमच्या शिबिरामध्ये लोक येत नाही का, म्हणे तिथे अटॅच बाथरूम आहे, बाथरूमशी अटॅचमेंट आहे. तस्मात् असक्त सततम. जेव्हा या गोष्टी बाजूला होतात तेव्हा आपल्याला कळतं की अरे किती वस्तू तुम्ही आसक्त. तस्मात् असक्त सततम. 4 इथे आदेश सांगितले. चांगलं करा, कर्तव्य करा, सातत्याने करा आणि अनासक्त राहून करा. जर असं तुम्ही केलं, देव म्हणतो असक्तो हि आचरण कर्म परमाप्नोति पुरुष. अनासक्त भावनेने जर तुम्ही कर्म केले तर परम
स्थिती तुम्हाला मिळेल. ठीक आहे. याप्रमाणे इथे अर्जुनाला आणि अर्जुनाच्या निमित्ताने आपल्याला आदेश. आता अर्जुनाच्या मनामध्ये एक प्रश्न आला. काय प्रश्न आला तर म्हणे, देवा तुम्ही एवढं सांगत आहात कर्मयोग, अनासक्ती, फलासक्तीचा त्याग करून, म्हणे कोणी असं केलंय का? काही उदाहरण आहे का? काही दृष्टांत आहे का? लोकांना काय आजकाल असं उदाहरण दे, केस स्टडी असतं नाही, केस स्टडी. इज देअर एनीबडी हू हॅज डन दिस? उदाहरण द्या. उदाहरण म्हणजे एक आदर्श असेल तर मग मला काय प्रेरणा मिळेल. तर भगवान कृष्ण म्हणतात की हे फक्त पुस्तकीय ज्ञान नाहीये, अनेक लोकांनी कर्मयोग केलेला आहे. आता जेवढे आपले स्वातंत्र्य सैनिक झालेले त्यांनी कर्मयोगच केला की नाही. राष्ट्र देवो भव अशी त्यांची, राष्ट्रालाच त्यांनी काय देव मानलं. सावरकर म्हणायचे ना, देहापासून देवाकडे तुम्ही जाता तर मध्ये देश लागतो. देहाची सेवा तुम्ही करता म्हणजे देशाची सेवा करा, मग देवाची सेवा. तसे बरेच लोक झालेले आहे. लोकमान्य टिळक आहे, अनेक सगळे स्वातंत्र्य काय नाव. तर इथे उदाहरण देत आहे पुढच्या श्लोकामध्ये. म्हणे जनकादय, श्लोक आपण वाचू, उद्याचा अर्थ पाहू. कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः लोकसंग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि. कर्मणैव हि संसिद्धिं आस्थिता जनकादयः सम्पश्यन् कर्तुमर्हसि.